राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गेल्या 4 महिन्यापासून वाट बघत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याला कॅबिनेटमध्ये आज मंजुरी देण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 7वा हप्ता 93 लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी जमा होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। गेल्या 1 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आज मिळणार उद्या मिळणार अशा प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या। शेतकरी दररोज आशेने वाट बघत होते की आज नमोचे 2000 रुपये येतील, उद्या नमोचे 2000 रुपये येतील। अखेर सरकारची कॅबिनेट बैठक झाली आणि त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळण्यास आता मार्ग मोकळा झालेला आहे। जवळपास 3700 कोटी रुपये अर्थ विभागाला या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यातील या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी आता 20व्या हप्त्याचे मिळालेले आहेत, त्या शेतकऱ्यांनी आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्याचे 2000 रुपये घेण्यासाठी तुम्ही आता तयार राहायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय आता नमो शेतकरी योजनेचे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून नमोचा हप्ता आज येईल उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या जोरदार त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या। परंतु ज्यावेळी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, त्यानंतर बरोबर 4 महिने म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी हे 4 महिने पूर्ण होतात आणि ज्यावेळी मागचा 6वा हप्ता देऊन 4 महिने पूर्ण झाले असतात तेव्हाच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पुढचा हप्ता त्या ठिकाणी विस्तांतरित होत असतो। तुम्हाला तर माहितीच आहे, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी 4 महिन्यातून एकदा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत असतात। त्यामुळे आता मागचा जो 6वा हप्ता होता त्याला बरोबर 1 सप्टेंबर 2025 रोजी याला 4 महिने आता मागचा हप्ता देऊन पूर्ण होतात आणि या दिवशी सोमवार आहे आणि सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यासाठी आता या ठिकाणी मान्यता देणार असल्याची माहिती या ठिकाणी दिली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितले की नमो शेतकरी योजनेचा आता सरसकट 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वांनाच हे पैसे या ठिकाणी येणार नाहीत असं सुद्धा सांगण्यात आले। काही शेतकऱ्यांना यामध्ये वगळणार सुद्धा असल्याचं या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजना ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आम्ही काढलेली आहे। सरकारचं असं म्हणणं आहे की आता आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना लाभ कोणत्या योजनांचा देतो, परंतु अनेक शेतकरी आता या चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचं सरकारच्या चौकशीच्या दरम्यान समोर आल्याने सरकारने यामध्ये जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना बाहेर काढल्याचं देखील सांगण्यात आलं आहे आणि सखोल चौकशी करूनच फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच याचे 2000 रुपये आता ज्याची तुम्ही गेल्या बघा 1 महिन्यापासून तुम्ही 2000 रुपये कधी येतील असं वाट बघत होता, ते 2000 रुपये सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सोडण्यासाठी या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता पाहायला मिळत आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये हा हप्ता येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसापासून बातम्या पसरत होत्या की शेतकरी अपात्र होणार का, शेतकरी अपात्र होणार तर ते नेमकं खरोखर कोणते शेतकरी अपात्र होणार याची नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। ती म्हणजे आता हे 5 ते 6 प्रकारचे शेतकरी अपात्र होणार असल्याची खरोखरची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। बघा आता सरकारने पीक विम्यामध्ये घोटाळा अनेक शेतकऱ्यांनी केला होता। तुम्हाला पण माहिती आहे पीक विमा 1 रुपया देऊन जी भरली होती तर ती त्या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर होती। अनेक शेतकऱ्यांनी घोटाळे केले होते हे सरकारला समोर आले होतं। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसापासून या बातम्या पसरत होत्या की नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे।
त्यामुळेच नक्कीच काहीतरी घोटाळा शेतकरी करत असणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं होतं। त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सांगून गेल्या आता 1 महिन्यापासून म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही पण ही बातमी पाहिली असणार की नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 एकत्र 4000 रुपये येणार असं तुम्ही बातमी मागच्या वेळी पाहिली असणार, परंतु काल नाही याचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं आहे। ते म्हणजे नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकार 28 राज्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना हा लाभ देत असतं आणि आपली नमो शेतकरी योजना फक्त 36 जिल्ह्यामध्येच हा लाभ त्या ठिकाणी देत असतं। त्यामुळे राज्याचे नियम वेगळे असतात आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे असतात। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी करूनच या ठिकाणी आता दिलेला आहे। तुम्हाला वाटत असेल की 2 ऑगस्टला पीएमचा हप्ता 2000 आला त्याबरोबर नमोचे 2000 रुपये यायला पाहिजे होते असं तुम्हाला वाटत असेल, परंतु सरकारने आता त्यावेळी सोडला नाही। त्याचं कारण त्यांनी आता सांगितलं आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यावेळी तुम्हाला 4000 रुपये सोडले नव्हते, फक्त 2000 सोडले होते। त्यावेळी सरकारने सांगितलं होतं की नमो शेतकरी योजनेमध्ये आम्हाला घोटाळा होत असल्याचं लक्षात आलं आहे, त्यामुळे आम्ही चौकशी करूनच त्यांच्या कागदपत्रांची आता त्या ठिकाणी पडताळणी करूनच शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी हप्त्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। म्हणजेच शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आता खरोखर जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच फक्त हा हप्ता दिला जाईल असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। बघा आता तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना आठवून बघा, त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र एकाला एक जोडून नमो शेतकरी योजनेचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला होता आणि त्यामध्ये सरकारने आता स्पष्टपणे सांगितलंय की त्या सर्व कागदपत्रांची परत एकदा पडताळणी आम्ही करणार आहोत। यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या शेतकऱ्यांना आता सोमवार 1 सप्टेंबर 2025 म्हणजे सोमवारी हा हप्ता दिला जाणार नाही। यामध्ये पहिला जो शेतकऱ्यांचा प्रकार आढळलाय तो म्हणजे आत्ताच तुम्ही जर त्या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर त्या फार्मर आयडी कार्डवर अनेक शेतकऱ्यांची चौकशी यामध्ये करण्यात आल्या। ते म्हणजे आता बघा फार्मर आयडी कार्ड काढला आहे म्हणजे मला हप्ता येण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही असं जर तुम्हाला शेतकऱ्यांना वाटत असेल, परंतु सरकारच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड बद्दल नवीन अपडेट एक समोर आला आहे आणि त्यावरती हे जर तुम्ही त्या ठिकाणी आता अपडेट पूर्ण केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे असं सांगितलं आहे। आता बघा अनेक शेतकरी असे सापडलेत त्यांनी चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी कार्ड काढला आहे, कारण फार्मर आयडी कार्ड काढल्याशिवाय नमोचा हप्ता येणार नाही, पीएमचा हप्ता येणार नाही असं तुम्ही पण ऐकलेलं होतं आणि त्यामुळेच तुम्ही आता फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे। परंतु अनेक शेतकऱ्यांनी काय केले, चुकीच्या मार्गाने पीएम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी कार्ड काढल्याचं लक्षात आलं आहे। फार्मर आयडी कार्ड त्या ठिकाणी आता बघा या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने काय सांगितले, आता त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तर तो या ठिकाणी आता तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना त्या ठिकाणी जोडलेला होता तर तो उत्पन्नाचा दाखला सरकारने चेक केला आहे आणि यामध्ये असं सरकारला आढळून आलं आहे की अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न 5 लाखांच्या वरती या ठिकाणी आता गेलेलं आहे, तरी पण नमो शेतकरी योजनेचा ते शेतकरी हप्ता घेऊ लागले आहेत। सरकारने स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजना गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आम्ही काढली आहे। जर तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच आता 1 सप्टेंबर 2025 ला सोमवारी हा हप्ता त्या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे। आता बघा त्या ठिकाणी सोमवारी 1 सप्टेंबरला त्या ठिकाणी आता सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यासाठी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याने शेतकरी वर्गात आता खुशी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचा शेतकऱ्याचा प्रकार आहे जो अपात्र या ठिकाणी केला जाणार आहे, तो म्हणजे यामध्ये जवळपास 2 ते 3 लाख शेतकरी आता अपात्र होणार आहेत। ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्या ज्या शेतकऱ्यांनी काढले आणि त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढले त्यांना अपात्र केलं जाणार आहे। फक्त याच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे तुम्ही या पिवळ्या व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेला जोडला असेल तर तुम्ही अपात्र होणार आहे का, तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा।
आता बघा, सरकारनं सांगितलंय की आम्ही पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना अपात्र करणार आहे, परंतु जे चुकीच्या मार्गाने आता रेशन कार्ड काढले आहेत त्यांनाच हप्ता या ठिकाणी आता कट होणार आहे। बघा, सरकार म्हणतंय की पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच शेतकऱ्यांना देत असतो ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असतं, परंतु अनेक शेतकऱ्यांचे आधी पांढरे रेशन कार्ड होतं, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच आम्ही देत असतो असं सरकारने सांगितलं। आणि त्यावेळी अनेक पांढरे रेशन कार्ड होते त्यांनी बदलून सरकारला आता त्या ठिकाणी बघा, अनेक त्या ठिकाणी माणसे होते, एजंट होते, त्यांना आतून थोडेफार पैसे देऊन त्यांनी पिवळे व केशरी रेशन कार्ड काढल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलंय। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा हप्ता देणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले। आता बघा, सोमवार दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी वाटप करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। जवळपास 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे, कारण आता डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे येणार आहेत, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी आता मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे आता तुम्ही तयार राहायचं आहे। तुम्हाला 2000 रुपये जसं PM किसानचे आले तशाच प्रकारे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी आता येणार आहेत। आता बघा, मागच्या वेळी जो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना मिळाला, तर तो अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी वाट बघून वैतागून त्यांना लेट मिळाला होता, कारण अनेक बँकांचे IFSC कोड त्या ठिकाणी वेगळे होते, अनेक बँकांचा त्या ठिकाणी तांत्रिक प्रॉब्लेम सुद्धा होता। त्यामुळे सरकारने फक्त याच 10 बँकेमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्याचे ठरवलं आहे, कारण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तातडीने त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता मिळावा यासाठी फक्त याच 10 बँका निवडल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 1 सप्टेंबर सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याची अपडेट समोर आली आहे, परंतु फक्त याच 10 बँकेमध्ये हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये आता हे पैसे मिळणार आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता ही बँक निवडण्यात आल्या, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, या ठिकाणी सांगण्यात आले ती म्हणजे महत्त्वाची बँक आहे पोस्ट ऑफिस। बघा, लक्षात आलं का? बँका बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या 4 बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढच्या बँका सांगण्यात आल्यात HDFC, ICICI, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, यस बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड बँकेला जर लिंक केला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी आता मिळणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देण्यात आलं आहे हे तुम्हाला लगेच आता सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये पाहिजे असतील तर फक्त तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता लातूर जिल्हा। बघा, लातूर जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजनेची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आतुरतेची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी वितरण करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता 2 जिल्हे सांगितलेत, अजून 12 जिल्हे कोणकोणते आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे पुढचा जिल्हा तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी गोरगरीब आहेत, त्यांच्या खात्यावरती सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा, नांदेड आहे, त्या ठिकाणी बीड आहे, जालना आहे, त्यानंतर आता सातारा, पुणे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा 6वा हप्ता जो जमा झाला होता तर त्या जिल्ह्यामध्ये सांगतो तुम्हाला कोणत्या झाला होता, त्यावरून तुम्हाला अंदाज लावता येईल की 7वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा येणार आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलंय अकोला, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नंदुरबार, त्या ठिकाणी ठाणे, पालघर, त्या ठिकाणी रत्नागिरी, रायगड। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे
तो म्हणजे बघा नंदुरबार झाला, त्या ठिकाणी पालघर झालं, ठाणे झाला, मुंबई शहर, मुंबई उपनगर. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना मागच्या वेळी सुद्धा पैसे आले होते. चंद्रपूर, त्या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे गडचिरोली. या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आता तुम्हाला हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.